माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. नारी विश्व या कार्यक्रमाचं लेखन आणि निवेदन केलं आहे प्रज्ञा इंगोले यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनोद कवडी. सखींनो नमस्कार. आजच्या नारी विश्व या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण प्रज्ञा इंगोले सर्व रसिक श्रोत्यांचं आणि माझ्या सखींचं खूप खूप स्वागत करते. सखींनो, आपण सर्व कशाच्या शोधत आहोत हा प्रश्न आजकाल आपण सतत विचारत असतो. आणि आजच नव्हे तर हा प्रश्न गेली कित्येक शतके विचारला जात आहे. तसं पाहिलं तर अवघी मानवजातच कशा ना कशाच्या शोधत आहे. आपण नेहमी स्वतःला कशात न कशात वेगळं ठेवत असतो, ते निव्वळ अधिकाधिक समाधान प्राप्त करण्यासाठीच. आपण सतत गोष्टी जमा करत असतो किंवा गोष्टींचा संग्रह करत असतो, ते केवळ काहीतरी बनण्यासाठीच. सखींनो, आपण काय बनण्याच्या प्रयत्नात आहोत? मला वाटतं हा केवळ माझा एकटीचाच विचार नाही, कारण शास्त्रही असं सांगतं की हा सततचा शोध आनंद प्राप्तीचा आहे, आनंदाचा पाठपुरावा, आनंदाचा ध्यास आहे. आनंद ही अशी गोष्ट आहे जिचा ध्यास हा संपूर्ण मानवजातीला युगानुयुगे लागलेला आहे. आपण आयुष्यभर या आनंदाचा शोध हा आपापल्या परीने घेत असतो. आपल्या आनंदाच्या कल्पनांना अनुसरून या आनंदाचा आपण शोध घेत असतो. अगदीच सांगायचं झालं तर एखादं खेळणं, आईस्क्रीम किंवा अगदी कार्टून शो बघणे हा सुद्धा साध्या परंतु परम आनंद देणाऱ्या कल्पना असू शकतात. आणि या आनंदाच्या कल्पना आपल्या वाढत्या वयानुसार आपल्याही नकळत बदलत जातात. बालपणीच्या आनंदाच्या कल्पना वेगळ्या, मध्यम वयात वेगळ्या आणि निवृत्तीच्या काळात तर संपूर्णतः वेगळ्या. आपल्याला आनंदाची प्राप्ती होत नाही कारण मुळातच आपल्याकडे जे आहे त्यावर आपण समाधान मानत नाही. इच्छापूर्ती झाल्यानंतर आपल्याला त्याचा आनंद मिळाला असे जरी वाटत असेल तरी तो आनंद क्षणिकच असतो, कारण लगेचच आपल्या मनात दुसरी इच्छा निर्माण होते आणि मग हे कधीही न संपणारं दुष्टचक्र सुरूच राहतं. अनंत इच्छा आणि अखंडपणे त्या इच्छापूर्तीचा ध्यास. सखींनो, इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या आनंदाचा, ज्या भौतिक सुखाचा आपण ध्यास घेतला आहे ते सुख, तो आनंद सतत आपल्यापासून दूर जात असतो, आपल्याला हुलकावणी देत असतो. हा आनंद इतका क्षणिक असतो आणि तो टिकवण्याची आपण धडपड करतो. असे का होते? कारण आपल्या अंतर्मनाला कुठेतरी हे पक्के ठाऊक असते की हा आनंद, हे सुख दुर्मिळ आहे आणि कोणत्याही क्षणी ते आपल्या जीवनातून निघून जाईल. सखींनो, त्या आनंदाच्या पाठीमागे असुरक्षिततेची, निसटून जाण्याची भावना, भीती असल्यास त्याला आनंद म्हणता येईल का? मग तो आनंद न उरते ती निव्वळ असुरक्षितता. आणि अशी असुरक्षिततेची भावना आनंद निर्माण करू शकते का? खचितच नाही. आणि मग मिळालेल्या या गोष्टीचा आनंद मनमुराद लुटण्याऐवजी तो संपण्याची, निसटून जाण्याची भीती आपल्याला एका नव्या आनंदाच्या शोधासाठी प्रवृत्त करते आणि सुरू होतो हा अव्याहतपणे चालणारा अनंत प्रवास, सुखाच्या शोधाचा, एका प्राप्तीकडून दुसऱ्या प्राप्तीकडे नेणारा. सखींनो, याचा अर्थ मी असे म्हणत नाही की आपण या छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेऊच नये. आपल्या दररोजच्या जीवनात आनंदाचे छोटे छोटे क्षण असतात. या क्षणांचा मनसोक्त आनंद घ्या. जीवनाकडून मिळणारा सर्वात अमूल्य आणि अतुलनीय नजराणा कोणता असेल तर हे लहान मोठे अनेक आनंदाचे क्षण. परंतु हा आनंद प्राप्त करत असताना एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवली पाहिजे की आनंद हा भौतिक गोष्टीमध्ये नसून तो निव्वळ आपल्याच अंतरंगात वास्तव्यास असतो. सखींनो, बाळाच्या जन्मानंतर त्याचे पहिले अन्न म्हणजे आईचे दूध असते, जे त्याच्यासाठी अमृता समान आहे.
सखीनो, तुम्ही आता म्हणाल की हा विषय अचानक कुठून आला आणि हा नक्की आहे तरी काय? तर 1 ते 7 ऑगस्ट हा आठवडा जगभरात जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. जागतिक स्तरावर स्तनपानाशी संबंधित आकडेवारीनुसार वेगवेगळ्या कारणांमुळे केवळ 64% मुलांना जन्माच्या 6 महिन्यापर्यंत स्तनपान दिले जाते, जे चिंताजनक आहे. मात्र सध्याच्या काळात शासनाचे प्रयत्न आणि अनेक माध्यमातून जनजागृती कार्यक्रम यामुळे बाळासाठी किमान 6 महिने स्तनपानाची गरज आणि फायदे याबाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण झाली आहे. स्तनपानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. बऱ्याचदा खेड्यापाड्यातील बायका आरोग्याच्या तक्रारीमुळे तर शहरातील बायका आपला आकार टिकवण्यासाठी बालकांना स्तनपानापासून वंचित ठेवतात. त्यामुळे लहान अर्भकांचे कुपोषण होते आणि जगभरातील 1/3 मुले कुपोषणाने मृत्युमुखी पडतात. त्यातली 2/3 जन्मल्यानंतर 1 वर्षाच्या आत दगावतात. स्तनपान आणि आरोग्यदायी काळजी या 2 बाबी बाळासाठी पहिल्या वर्षी अत्यंत निकडीच्या असतात. स्तनपान हा निसर्गाचा एक मार्ग असून ती एक प्रकारची ठेव आहे. त्यासाठी मातापित्यांना योग्य शिक्षण मिळायला हवे, जेणेकरून ते बालकांना त्यांचा हक्क बहाल करू शकतील. अर्थात मातेचे आरोग्य या कामी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. माता निरोगी तर बाळ सुदृढ हे साधे समीकरण आहे. आईच्या दुधात असे गुण आहेत की ज्यामुळे बाळ हुशार, निरोगी आणि कणखर राहते. शिवाय आईचे दूध स्थूलपणा, डायबेटीज, दमा, पोटासह कानाची इन्फेक्शन, सडन इन्फंट या सर्वांना प्रतिबंधक आहे. स्तनपानाचे फक्त बाळालाच नाही तर आईलाही खूप फायदे आहेत. एका संशोधनानुसार स्तनपान करणारी आई प्रसूतीनंतर तिचं वजन सहज कमी करू शकते. त्याचबरोबर बाळाला स्तनपान केल्याने आईच्या शरीरात दररोज 500 कॅलरीज बर्न होतात, ज्यामुळे शरीर तंदुरुस्त होते. त्याचप्रमाणे स्तनपान करणाऱ्या स्त्रियांचे गर्भाशय इतरांपेक्षा अधिक लवकर आपल्या सामान्य स्थितीत पोहोचते. हे रक्तस्राव आणि अशक्तपणाचा धोका देखील कमी करते. अशा महिलांमध्ये संसर्गाचा धोकाही कमी असतो. नेहमी असे म्हटले जाते की स्तनपानामुळे आई आणि मुलाचे नाते दृढ होते. स्तनपान करणारी मुले कमी रडतात असंही संशोधनात समोर आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने हा सप्ताह लोकजागृतीसाठी 1990 पासून सुरू केला होता. प्रारंभी 1 ऑगस्ट हा दिवस जागतिक स्तनपान दिन म्हणून साजरा व्हावा अशी संकल्पना होती. पुढे तिचे सप्ताहात रूपांतर झाले आणि पहिला सप्ताह 1952 मध्ये साजरा झाला. वैद्यकीय तज्ज्ञांनी तर असं सांगितलंय की बाळ जन्माला आल्यानंतर पहिले 6 महिने बाळाला आईच्या दुधाशिवाय इतर कशाचीही गरज नसते, अगदी पाण्याचीही नाही. आईचं दूध बाळासाठी तर महत्त्वाचं आहेच, पण त्या बाळाच्या माध्यमातून मातृत्वाचा सुंदर अनुभव घेणाऱ्या आईसाठी देखील स्तनपान तेवढंच महत्त्वाचं आहे. सखीनो, स्तनपान आई आणि बाळाचं नातं अधिकाधिक दृढ करतं. बाळाला लागणारे उष्मांक, जीवनसत्व, अँटीबॉडीज, लेक्टोफेरॉन, इम्युनोग्लोबुलिन्स ही सत्व बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढवत असतात. बाळाच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी स्तनपान अत्यंत गरजेचं आहे. तसंच स्तनपानामुळे बाळाला ॲलर्जी, अस्थमा, श्वसनाचे विकार आणि पोटाच्या विकारांचाही धोका कमी होतो. स्तनपानाचे फक्त बाळालाच नाही तर आईलाही खूप फायदे आहेत. प्रसूतीनंतर लगेच बाळाला स्तनपान दिल्याने आईच्या शरीरातही अनेक बदल होत असतात. प्रसूतीनंतर 1 ते 2 वर्ष स्तनपान दिल्यानं स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग यांचा धोका कमी होतो. सखीनो, पहिलं स्तनपान प्रसूतीनंतर लगेचच द्यायला हवं असं वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे. बाळाचा जन्म झाल्यानंतर 20 मिनिटाच्या आत
बाळाला आईचं दूध मिळालं पाहिजे, कारण नंतर बाळ झोपून जातं. बाळ सतर्क असेल तरच ते व्यवस्थित दूध पिऊ शकतं आणि आईच्या स्तनांमध्ये स्तनपानाची प्रक्रिया सुरू होते. पहिल्या स्तनपानाला कोलोस्ट्रम असं म्हणतात. बाळाच्या जन्मानंतरचं पहिलं लसीकरण हे स्तनपानच असतं. सखीनो, केवळ सामान्य प्रसूतीच्या केसेसमध्येच नाही तर सिझेरियन झालेलं असलं तरीही बाळाला काही मिनिटातच स्तनपान दिलं पाहिजे. आधीच्या काळी बाळ जन्माला आल्यावर बाळाला ग्लुकोज किंवा पाणी वगैरे दिलं जायचं. मात्र जन्माला आल्यावर आईचं दूध काही मिनिटातच मिळणं हा प्रत्येक बाळाचा जन्मसिद्ध हक्क आहे. दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह वेगवेगळ्या थीम अंतर्गत साजरा केला जातो. या थीम्स वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्ट फीडिंग ॲक्शन द्वारे निवडले जाते. यावर्षी या सप्ताहाची थीम क्लोजिंग दी गॅप ब्रेस्ट फीडिंग सपोर्ट फॉर ऑल असे आहे. याचा अर्थ सर्व स्तरावरील मातांसाठी स्तनपान सुलभ करणे हा या वर्षीचा उद्देश आहे. ही थीम प्रत्येक आईसाठी स्तनपानाचा प्रवास सुलभ करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. कुटुंब, समाज तसेच आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांद्वारे स्तनपान करणाऱ्या मातांना पाठिंबा देऊन त्यांचा आव्हानांनी भरलेला प्रवास कसा सुखकर करता येईल त्यावर ही थीम लक्ष केंद्रित करेल. तर सखींनो, जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त संकल्प करूया आणि आपल्या बाळाचं आरोग्य सुदृढ ठेवूया. श्रोतेहो, बहिणाबाई चौधरी यांच्या या ओळी महाराष्ट्रातील रसिकांपैकी कुणी ऐकल्या किंवा वाचल्या नसतील असं होणार नाही. तसं कुणी असेलही तरी या 2 ओळींमध्ये संसाराचा नेमका अर्थ जो किती सरळ आणि सोप्या पद्धतीने सांगितला आहे तो मात्र संसारात असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला लागू होताना आपल्याला दिसतो. श्रोतेहो, आज आपण जाणून घेऊया बहिणाबाई चौधरी यांच्याविषयी. बहिणाबाई चौधरी यांचा जन्म 11 ऑगस्ट 1880 खानदेशातील जळगावमधील आसोदे या गावी झाला. वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. घरची कामे आणि त्यानंतर शेतीची कामे करणे असा त्यांचा दिनक्रम चालत असे. बहिणाबाईंच्या वयाच्या 30व्या वर्षी त्यांच्या पतीचे निधन झाले. वैधव्य आल्यामुळे 3 मुलांसह पुढील आयुष्य काढणे हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिला. पण त्यांनी मुलांवर चांगले संस्कार करत संसाराचा गाडा ओढला. शेतात काम करत असताना ऊन, वारा, पाऊस, पशु, पक्षी अशा अनेक गोष्टींसह त्यांचे निसर्गाशी नाते जोडले गेले. त्यांना ओव्या, कविता, गाणे सुचू लागले. जात्यावर काही दडत असतानाही सहज सुचलेल्या ओव्या त्या गात असत. आजूबाजूला असणाऱ्या शेजारी बायांना सुद्धा त्यांच्या या सहज सुचण्याबाबत नेहमीच अप्रूप वाटत. त्या बहिणाबाईंचं कौतुक करीत असत. बहिणाबाई स्वतः निरक्षर होत्या तरी त्यांची कवितेतील अफाट कल्पनाशक्ती आणि विद्वानांना लाजवेल असं तत्वज्ञान वाचून अनेक जण आजही थक्क होतात. बहिणाबाईंच्या कवितेतील सहजता, साधेपणा आणि त्यातून सांगितलेले तत्वज्ञान त्यांच्या कवितेला आणि गाण्याला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जातं. त्यांच्या एका कवितेत माणसाच्या मनाची अवस्था, त्यांचे असणारे अनेक कंगोरे कसे असतात ते आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टी, घटना आणि उदाहरणाच्या माध्यमातून त्यांना सहज सुचून जातं. श्रोतेहो, पृथ्वीवरचा सर्वात हुशार आणि बुद्धिमान प्राणी मानव आहे. त्याला बोलता येते, वाचता येते आणि विचारही करता येतो. इतके असूनही अनेक जण आपल्या जबाबदाऱ्यांपासून दूर पडताना आपल्याला दिसतात. एका सुगरण पक्षाचे उदाहरण घेऊन किती सुंदर विचार बहिणाबाई मांडतात. बहिणाबाईंच्या या रचना खानदेशातील लेवागण बोलीतील आहेत. बोली भाषेत त्या रचना असल्यामुळे त्यात गावरान गोडवा आणि आपलेपणा आपसुकच जाणवतो. बहिणाबाईंची कुठल्याही गोष्टींचे निरीक्षण करून ते कवितेत उतरवण्याची शैली किती वेगळी आहे हे आपल्याला दिसून येते. शेतात पेरणी झाल्यानंतर बियाणं जमिनीत निजण्याची आणि मातीची शाल पांघरण्याची कल्पना बहिणाबाईंनी किती सुंदररित्या मांडली आहे. आजच्या या काळात लोकांची जीवनशैली बदलत चालली आहे.
माणूस समाजात वावरत असूनही एकाकी होत चालला आहे. सगळ्यांना सोबत घेऊन पुढे न जाता एकट्यानेच हित साधण्याची वृत्ती वाढीस लागली आहे. अशांना बहिणाबाई विचारतात, मानसा मानसा कधी होशील माणूस, लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस. बहिणाबाई ज्यावेळी ओव्या म्हणत असत त्यावेळी बऱ्याच वेळा त्यांचा मावस भाऊ किंवा त्यांचा मुलगा सोपान त्या लिहून ठेवत. श्रोते हो, बहिणाबाई यांच्या कविता म्हणजे मराठी साहित्यातील एक अनमोल ठेवा आहे आणि यांच्या या कविता म्हणजे दैनंदिन जीवनातील एक प्रतिबिंबच होते. त्यांचा मुलगा सोपान जो कवी होता तो आपल्या आईच्या आठवणी पाहत असताना त्याला बहिणाबाईंनी लिहिलेल्या कविता सापडल्या. त्यावेळी सोपान यांनी ह्या कविता आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्यापर्यंत पोहोचवल्या. त्या रचना पाहून अत्रे अवाक झाले आणि म्हटले, हे तर 52 कशी सोने आहे, कुठे होता हा खजिना. श्रोते हो, 1952 मध्ये आचार्य अत्रे यांच्या पुढाकाराने बहिणाबाईंची गाणी या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. त्यामुळेच बहिणाबाईंच्या ह्या अमूल्य कविता जगभर पोहोचू शकल्या. बहिणाबाईंच्या कवितांना साहित्य क्षेत्रात एक वेगळीच ओळख आहे. त्या कविता ओव्यांमध्ये सर्वसामान्याचं जगणं अगदी ठळकपणे दिसून येतं. 3 डिसेंबर 1951ला बहिणाबाई यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचे साहित्याला दिलेले योगदान कायम आठवणीत राहावे या उद्देशाने जळगाव येथे स्थित असलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे ठेवण्यात आले. श्रोते हो, बहिणाबाई स्वतः निरक्षर होत्या, मात्र कवितेच्या माध्यमातून सगळ्यांना जगायचं कसं हे त्या शिकून गेल्या. आकाशवाणी अमरावती परिवारातर्फे बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. तर सखींनो, आजचा नारी विश्व हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की लिहून पाठवा. तर सखींनो, मी तुमची मैत्रीण प्रज्ञा इंगोले तुमची इथेच रजा घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर नमस्कार. श्रोत्यांनो, आजच आपण नारी विश्व हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचे लेखन आणि निवेदन प्रज्ञा इंगोले यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवडी. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.